सर हे ऑडिओ जे आहे ते फॉरेन्सिक लॅबमध्ये चेक करावे, आवाज मॅच करावा आणि नंतर खुलासा करावा याचा पोलिसांनी. ही ऑडिओ रेकॉर्डर यांनी घेतलेच नाही. ऑडिओची फॉरेन्सिक लॅब पण टेस्ट पण केली नाही. त्यांनी काय तपास केला आहे, कसे कागद रंगवले आणि काय त्यांनी कोर्टासमोर सादर केले, आता ते भेटणारच आहे. ते कोणाचे ऑडिओ आहेत, त्याचं संभाषण काय झालं ते तुमच्याकडे कसे आले? जयेश कदमनी मला पाठवलेलं आहे. जयेश कदम आणि आम्ही मिळून या प्रकरणाचा खुलासा करणार होतो. आणि जयेश कदमला 11 जानेवारीला उचलल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये असताना 45 लाख रुपये पाठवले जातात आणि त्याचं तोंड बंद केलं जातं. नंतर जयेश कदम स्टेटमेंट देतो की असं काही झालंच नाही आणि कंटेनर लुटलेच नाही. मग हा आणखी तुम्ही वेगळा आरोप करताय का? जयेश कदम तुमच्याबरोबर बोलत होता तोपर्यंत तो ओके होता, नंतर तो बाहेर पडला, तुम्ही त्याच्यावरही आरोप करायला लागले? नाही, बाहेर पडला नाही. जयेश कदम मी आणि एक अधिकारी आम्ही याचा खुलासा करणार होतो, पण आता त्याला पैसे पोचले, त्याचं तोंड बंद केलं. त्याची 19 डिसेंबरची स्टेटमेंट ती कुठे, ती समोर का नाही आली? जयेश कदम कसा इन्व्हॉल्व झाला? तो जो पोलीस आहे तुम्ही सुरुवातीला तो माफीचा साक्षीदार बनणार होता सर याच्यामध्ये. कारण त्याला या अपहरण नाट्यात तो कसा आलाय? तो स्वतः होता ना मला उचलत नाशिक रोडला, तो स्वतः होता. त्याचे आणि सावळेचे काय संबंध आहे? तो किशोर सावळासाठी काम करतो. त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. त्यांचे पोलीस असताना किशोर सावळासाठी काम करायचे. किशोर सावळासाठी असे भरपूर पोलीस आहे, ते काम करतात. किशोर सावळा स्ट्रॉंग माणूस आहे, तो छोटा माणूस नाही आहे. आणि जे रेकॉर्डिंग पण आहे त्या किशोर सावळाचे नामदार माणसाचे, त्याच्यामुळे तो तर खोटं नाही बोलू शकत ना. त्याची फॉरेन्सिक लॅब करा, टेस्ट करा आणि मग मीडियासमोर उत्तर तपास अधिकाऱ्यांनी द्यावा काही खरं आहे का खोटं आहे. किशोर सावळा राहायला कुठे, व्यवसाय काय करतो तो बिल्डर आहे. बरं, आणि राहायला कुठे? राहिला त्याचं एवढं नाही माहीत मला. तो ठाण्याला ऑफिस आहे त्याचं. तुम्ही कोणत्या कार्यालयात गेले होते त्यांना भेटायला? त्यांचं ते लोकेशन मला जयेश कदमनी पाठवलं होतं, त्यानुसार मी गेलो होतो ठाण्याला. तुम्ही जो आता मागाशी आरोप केला की पोलीस किशोर सावळाच्या सांगण्यावरून पोलिसांनी तुम्हाला मारलं, आता जो तुम्ही आरोप केला नाशिक येथे तालुका पोलीस स्टेशनला, म्हणजे स्वतः अधिकारी होते का ते अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारण्याचं सांगत होते तुम्हाला? किशोर सावळा अधिकारी स्वतः होते, मिर्लेकर साहेब स्वतः मारत होते मला. आणि ते सुरेश साहेबांना मी म्हणत होते मारा याला. सुरेश साहेबांनी नाही मारलं मला, पण सुरेश साहेब मला बॉम्बे नाक्यावरून त्यांच्या ऑफिसला तालुका पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि ते एकटेच मारत होते. आणि किशोर सावळा बसलेला होता समोर. त्यांना वेळोवेळी कुठल्या तरी वरिष्ठांचे फोन येत होते. तसा फोन कट झाला, वापस येऊन त्याला मला मारायचे. वापस फोनवर बोलायचे, वापस येऊन मारायचे मला. एकटे अधिकारी तुम्हाला मारायचे? तो तेच मारत होते. किशोर सावळा बसलेला होता, तो हसत होता. म्हणजे त्यांच्या सांगण्यावरून मारत असं तुमचं? किशोर सावळा त्यांच्या सांगण्यावरच मारत होते ना. किशोर सावळा मला स्पष्ट बोलला ना, तुला सांगितलं होतं मी सगळं मॅनेज करू शकतो, तू ऐकलं नाही. सगळ्या आरोपींना जामीन मंजूर झाला आहे, सगळे पकडले, सगळ्यांना जामीन मंजूर झाला. मग त्यांना आता तपासच जर का खोटा दाखवायचा होता, महिन्याभरात त्यांनी पूर्ण तपास हा खोटा दाखवला आणि असं दाखवलं का रॉबरी झालीच नाही. हा तपासच त्यांचा खोटा होता. जे तुम्हाला समजपत्र जे दिले त्याच्यामध्ये गुन्ह्याचा प्रकार निष्पन्न होता असल्याचं म्हटलंय आणि तुम्हाला तिथं स्टेटमेंट घेण्यासाठी बोलवलंय असं LCBच्या PIचं पत्र आहे तुम्हाला. त्याच्यानुसार त्यावेळेला तुम्हाला काय सांगण्यात आलं होतं? त्यांनी सांगितलं मला गुन्हा निष्पन्न होतोय, तू FIR दाखल कर. त्यानुसार मी 9 तारखेला FIR दाखल केली. तोपर्यंत त्यांनी पूर्ण तपास केला होता? तपास केला होता. सगळं काही समोर येणार होतं. जयेश कदम याचा सगळा खुलासा करणार होता. आणि जयेश कदमला पोलीस कस्टडीमध्ये असताना 45 लाख रुपये पाठवले जातात आणि किशोर सावळाला सांगण्यात येतं फरार असताना की तुमची हा पूर्ण पोल खोलतोय, त्याचं तोंड बंद करा. त्याच्या मेहुण्याजवळ 45 लाख रुपये दिले जातात. हे सगळ्यांसमोर किशोर सावळा 2 तारखेला तालुका पोलीस स्टेशनमध्ये कबूल करतो की मी याला 45 लाख रुपये दिले.